महाराष्ट्रात भाजपच्या घवघवीत यशानंतर पंतप्रधान मोदींकडून पुन्हा एक हे तो सेफेचा नारा, विभाजनवादी शक्ती आणि घराणेशाहीचा पराभव झाल्याची टीका. महाराष्ट्रातील विधानसभा निकाल अनपेक्षित पराभवाचं विस्तारानं विश्लेषण करू, विरोधी पक्षनेते राहुल गांधींचे ट्विट. काहींनी धोका देऊन अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र संधी मिळताच जनतेनं धोकेबाजांना शिक्षा दिली. पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला. महाराष्ट्र माझ्यासोबत असा वागेल वाटलं नव्हतं, अनाकलनीय निकाल लागला. महाराष्ट्रात विकासासाठी लढत राहू. मवियाच्या मोठ्या पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. जनतेनं सुडाचं आरोपांचं नाही तर विकास आणि कल्याणाचं राजकारण स्वीकारलं. महायुतीनं लोकांची मतच नाही तर मनं जिंकली. विजयानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. भाजपच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय. भाजपला 133, शिवसेना शिंदे गटाला 57, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 जागा तर ठाकरे गट 20, काँग्रेस 15 आणि शरद पवारांच्या वाट्याला 10 जागा. आम्ही आधुनिक अभिमन्यू, विरोधकांचा चक्रव्यूह यशस्वीपणे भेदून दाखवला. विधानसभेतील मोठ्या विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया. लाडक्या बहिणींचेही मानले आभार. महायुतीच्या योजनांमधील लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली. आमच्या लाडक्या बहिणींनी विरोधकांना आडवं केलं. विजयानंतर अजितदादांनी मानले जनतेचे आभार. काँग्रेसमध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरेंसह यशोमती ठाकूर यांना मतदारांचा धक्का. साकोली मतदारसंघात नाना पटोले आणि कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांचा निसटता विजय. ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवार तर जयंत पाटलांनी इस्लामपूरचा गड राखला. महाराष्ट्रानं मतदान केलं की ईव्हीएमनं केलं? विरोधकांकडून पुन्हा ईव्हीएमवरती प्रश्नचिन्ह. निकालामागे खूप मोठं कारस्थान असल्याचा आरोप करत पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी. पराभव झाला की ईव्हीएमला दोष देतात. विरोधकांनी पराभवाचं आत्मचिंतन करावं. शिंदे फडणवीसांचे विरोधकांना प्रत्युत्तर. तर ईव्हीएमचा विजय मान्य 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 म्हणत अजितदादांची टोलेबाई. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार. सोमवारी 25 नोव्हेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा. वानखेडे स्टेडियमवर महायुतीचा भव्य शपथविधी पार पडणार. महायुतीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा भाजपचाच असणार. महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री तर 2 उपमुख्यमंत्री पदाच्या पॅटर्नसह तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांकडे प्रमुखपदही कायम राहणार. अविश्वसनीय. तुर्तास एवढंच. निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोजक्या शब्दात दिली प्रतिक्रिया. विधानसभा निवडणुकीत मनसेला पूर्णपणे अपयश. वरळी मतदारसंघ आदित्य ठाकरेंनी राखला. शिवसेना शिंदे गटाच्या मिलिंद देवरा आणि मनसेच्या देशपांडेंचा पराभव तर दिंडोशीतून सुनील प्रभू विजयी. संजय निरुपम यांचा पराभव. वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी 4 लाखांहून अधिक मतांनी विजयी. भाजपच्या नव्या हरिदास यांचा दारुण पराभव. गांधी घराण्यातील 90 व्यक्ती लोकसभेत.